नात्यांमधील विश्वास हा कोणत्याही संसाराचा पाया असतो, पण जेव्हा हाच पाया डळमळीत होतो, तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचं उदाहरण देणारी एक डोळे उघडणारी घटना दिल्लीत घडली. दिल्लीच्या एका पॉश सोसायटीत राहणारा समीर आणि त्याची पत्नी कविता यांचे आयुष्य वरवर पाहता खूप सुखी वाटत होतं. समीर एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता, तर कविता घर आणि मुलांची काळजी घेत होती. पण एके दिवशी समीर ऑफिसमधून घरी अचानक परत आला आणि त्याला जे दिसलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कविताने तिच्या जिम ट्रेनर सोबत गेल्या 6 महिन्यापासून विवाहबाह्य संबंध ठेवले होते. संतापाच्या भरात आणि विश्वासाला तडा गेल्याच्या वेदनेने समीरने टोकाचे पाऊल उचलले, ज्याचं रूपांतर एका भीषण घरगुती हिंसेत आणि नंतर पोलीस कोठडीत झालं. एका चुकीच्या निर्णयामुळे 2 मुलांचं भविष्य आणि हसतं खेळतं घर क्षणात उद्ध्वस्त झालं. ही केवळ दिल्लीतली घटना नाही, तर आज आपल्या समाजातील एक मोठी समस्या बनत चालली आहे. पूर्वी विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या क्वचितच कानावर पडायच्या, पण आज सोशल मीडिया आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण प्रचंड वाढते. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे केवळ शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात भावनिक गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणावर होतीये. नवरा बायकोच्या पवित्र नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव का होतो? लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक का करतात? या प्रश्नांची उत्तरं शोधणं आज काळाची गरज बनली आहे. या एका गोष्टीमुळे केवळ 2 व्यक्ती वेगळ्या होत नाहीत, तर 2 कुटुंब आणि मुलांचं आयुष्य कायमचं विस्कळीत होतं. आजकाल हे विवाहबाह्य संबंध इतके का वाढले आहेत याची कारणं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. विवाहबाह्य संबंध वाढण्याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे पती-पत्नीमधील संवादाचा अभाव. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांशी तासनतास बोलणारे जोडपे कालांतराने एकमेकांपासून लांब जाऊ लागतात. ऑफिसचं टेन्शन, मुलांच्या जबाबदाऱ्या आणि घरातील कामाच्या व्यापात एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे थांबते. जेव्हा मनातल्या भावना जोडीदारासमोर व्यक्त करता येत नाहीत, तेव्हा माणूस बाहेर कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करतो. एखादी तिसरी व्यक्ती जेव्हा आपले म्हणणे ऐकून घेऊ लागते, तेव्हा नकळतपणे तिकडे ओढ निर्माण होते आणि संवादाची ही पोकळी नात्यात दुरावा निर्माण करते. अनेकदा नात्यात शारीरिक उपस्थिती असते, पण भावनिक जवळीक संपलेली असते. जोडीदाराकडून मिळणारं कौतुक, प्रेम आणि आधार जेव्हा कमी होतो, तेव्हा व्यक्तीला एकटेपणा जाणवू लागतो. विशेषतः महिलांच्या बाबतीत जेव्हा त्यांना घरात सन्मान मिळत नाही किंवा त्यांचे काम गृहीत धरले जाते, तेव्हा बाहेरच्या जगातील एखाद्या व्यक्तीने केलेलं साधं कौतुकही त्यांना भुरळ घालू शकतं. पुरुषांच्या बाबतीतही जर त्यांना घरी सतत कटकट किंवा अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर ते बाहेर मानसिक शांतता शोधण्याचा प्रयत्न करतात. हा भावनिक एकटेपणाच विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालतो. आजच्या काळात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यांसारख्या माध्यमांनी परक्या व्यक्तींशी संपर्क साधणं खूप सोपं केलंय. जुने मित्र किंवा पूर्णपणे अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणं आता केवळ एका क्लिकवर उपलब्ध आहे. सुरुवातीला हाय हॅलो पासून सुरू झालेली चॅटिंग कधी मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात होतं, हे समजून येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. सोशल मीडियावरील फिल्टर्ड आयुष्य पाहून लोकांना आपला जोडीदार कमी वाटू लागतो आणि समोरच्या व्यक्तीचं केवळ चांगले गुण पाहून ते आकर्षित होतात. डिजिटल इन्फिडेलिटी हा आजच्या पिढीतील घटस्फोटांचं प्रमुख कारण बनलाय. माणूस दिवसातील 8 ते 10 तास आपल्या ऑफिसमध्ये घालवतो. तिथे सहकाऱ्यांसोबत काम करतो, प्रकल्पांवर चर्चा करतो. एक प्रकारची जवळीक त्यामुळे निर्माण होते. जोडीदारापेक्षा जास्त वेळ ऑफिसमधल्या लोकांमध्ये घालवल्यामुळे तिथल्या व्यक्तींचे स्वभाव आणि सवयी अधिक जवळून समजतात. कामाचा ताण शेअर करताना अनेकदा सहकाऱ्यांमध्ये भावनिक नातं तयार होतं. ऑफिसमधल्या पार्ट्या, आउटिंग आणि एकत्र काम करण्याच्या नादात घरातील जोडीदाराकडे दुर्लक्ष होऊ लागतं आणि कामाच्या ठिकाणी सुरू झालेले हे अफेअर्स संसाराला ग्रहण लावतात. नात्यात शारीरिक जवळीक महत्त्वाची असतेच, पण काही काळानंतर त्यात रस कमी होऊ लागतो किंवा जोडीदारांपैकी कोणाची तरी गरज पूर्ण होत नाही. लैंगिक गरजांच्या बाबतीत जोडीदारांमध्ये असणारे मतभेद किंवा रस कमी होणे यामुळे व्यक्ती बाहेर सुख शोधण्याचा विचार करू लागते. हे अनेकदा उघडपणे बोललं जात नाही, पण विवाहबाह्य संबंधांच्या मागं हे एक मोठं वास्तव आहे. केवळ शारीरिक सुखासाठी केलेला हा तडजोडीचा प्रयत्न संपूर्ण आयुष्यभराच्या आनंदाला मुकतो. आजच्या धावपळीच्या युगात लिमिटलेस राहण्याची सवय लोकांना लागली आहे. माझं आयुष्य, माझे निर्णय या विचाराखाली अनेक जण नैतिकतेच्या सीमा ओलांडतात. पाश्चात्य संस्कृतीला ओपन रिलेशनशिप किंवा कॅज्युअल डेटिंगच्या कल्पनांचा प्रभाव भारतीय तरुणांवर आणि विवाहित जोडप्यांवर आजही पडतोय. लग्नाला केवळ एक कायदेशीर करार मानून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे वळणे आता अनेक जणांना गैर वाटत नाहीये. पण ही वृत्ती भारतीय कौटुंबिक व्यवस्थेला आतून पोखरत आहे. जेव्हा आई-वडिलांचं बाहेर अफेअर तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका घरातील मुलांना बसतो. मुलांसाठी त्यांचे आई-वडील रोल
मॉडेल असतात. जेव्हा त्यांना हे सत्य समजतं, तेव्हा त्यांच्या नात्यावरचा विश्वास उडतो. मुलांमध्ये भीती, असुरक्षितता आणि चिडचिडेपणा वाढतो. अशा वातावरणात वाढलेली मुलं भविष्यात स्वतःच्या नात्यातही यशस्वी होऊ शकत नाही. पालकांच्या एका चुकीच्या निर्णयाची शिक्षा त्या निष्पाप जीवांना आयुष्यभर भोगावी लागते, ज्याचा विचार अफेअर करताना कोणीही करत नाही. ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसल्याची भावना माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करते. फसवणूक झालेल्या जोडीदाराला येणारा मानसिक धक्का हा कोणत्याही शारीरिक दुखापतीपेक्षा खूप मोठा असतो. आत्महत्येचे विचार येतात, नैराश्यामध्ये माणूस जातो, आयुष्यभर कोणावरही विश्वास न ठेवण्याची वृत्ती निर्माण होते. हा विश्वासघात केवळ एका नात्याचा अंत नसतो, तर तो समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा आणि मानसिक आरोग्याचाही बळी घेतो. विवाहबाह्य संबंधांची बातमी जेव्हा बाहेर येते, तेव्हा केवळ कुटुंबातच नाही, तर समाजातही नाचक्की होते. वर्षानुवर्ष कमवलेली इज्जत एका क्षणात धुळीला मिळते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि कामाच्या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अनेकदा यामुळे नोकरीवर किंवा व्यवसायावरही परिणाम होतो. ही सामाजिक मानहानी केवळ त्याच व्यक्तीला नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला सहन करावी लागते. चार भिंतींच्या आड केलेले हे पाप उघड झाल्यावर सन्मानानं जगणंही कठीण होऊन जातं. विवाहबाह्य संबंधांमुळे होणारे वाद अखेर घटस्फोटापर्यंत पोहोचतात. घटस्फोटाची प्रक्रिया ही मानसिकदृष्ट्या जितकी थकवणारी असते, तितकीच ती आर्थिकदृष्ट्या महागडी असते. पोटगी, मालमत्तेची विभागणी, कायदेशीर लढा यामध्ये आयुष्यभराची पुंजी खर्च होते. अनेकदा मुलांच्या ताब्यासाठी होणारी लढाई मानसिक क्लेशदायक ठरते. एका चुकीच्या आकर्षणामुळे माणसाला आर्थिक आणि कायदेशीर अशा दोन्ही आघाड्यांवर मोठं नुकसान सहन करावं लागतं. अनेकांना असं वाटतं की अफेअर उघडं झाल्यावर माफी मागून सर्व काही ठीक होईल, पण गेलेला विश्वास पुन्हा मिळवणं अशक्यप्राय असतं. काही जोडपी मुलांसाठी किंवा समाजासाठी एकत्र राहतात, पण त्यांच्या नात्यातील तो गोडवा आणि पारदर्शकता कायमचीच हरवलेली असते. संशयाची जागा कायमची मनात घर करते. जोडीदाराचा प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक मेसेज संशयाच्या भोवऱ्यात असतो. अशा पद्धतीने दहशतीखाली जगण्यापेक्षा नात्यात आधीच प्रामाणिक राहणं केव्हाही चांगलं. आपला संसार वाचवायचा असेल तर जोडीदाराशी असलेलं नातं घट्ट करणं महत्त्वाचं आहे. दररोज एकमेकांसाठी वेळ काढा, एकमेकांच्या आवडीनिवडी जपा. जर काही समस्या असेल तर तिसऱ्या व्यक्तीशी बोलण्यापेक्षा आपल्या जोडीदाराशी थेट संवाद साधा. एकमेकांना स्पेस द्या, पण त्याच वेळी एकमेकांचे भावनिक आधार बना. लग्नानंतरही नात्यात डेटिंग सुरू ठेवा, जेणेकरून एकसुरीपणा येणार नाही. संवाद आणि पारदर्शकता हेच कोणत्याही अफेअरला रोखण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. शेवटी आयुष्य हे क्षणांचं असतं आणि नातं हे विश्वासाचं. क्षणिक सुखासाठी आयुष्यभराची साथ देणाऱ्या माणसाचा विश्वासघात करणं ही सर्वात मोठी घोडचूक आहे. दिल्लीतील त्या घटनेसारख्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. त्यातून धडा घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, बाहेरचं आकर्षण हे उन्हाळ्यातील मृगजळासारखं असतं, जे दुरून चांगलं दिसतं पण प्रत्यक्षात तहान भागवत नाही. तुम्हाला काय वाटतं? नात्यात झालेली फसवणूक कधी माफ केली जाऊ शकते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.